नमस्कार मैत्रिणींनो, भाग्यश्री टेलर या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर हे बघा आज आता आपण ट्रेंडिंग डिझाईन बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा मी कसं बनवून घेतले आहे, कशा ट्रायंगल शेपमध्ये असं बनवलेलं आहे. तर हे खूप सोप्या पद्धतीने बनवलं आहे. तुम्हाला दाखवलं मी एक बनवून कसं बनवलं आहे ते. तर ते व्यवस्थित बनवून घ्यायचं फिनिशिंगमध्ये आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो खालचा कपडा काय करायचा, कट करून घ्यायचा. व्यवस्थित त्याला फिनिशिंग द्यायची. आणि मी पानगळ्यावरती म्हणजे पानगळा बनवून घेतलेला आहे ब्लाऊजला आणि नंतर 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेले आहे. आणि त्यासोबत आपण 1 इंचावरती जे मार्किंग केलं तिथं असं व्यवस्थित लावून घ्यायचं. खूप सोपी डिझाईन आहे, तुम्ही पण बनवू शकता. आणि कॉन्ट्रास्ट कपडा लावतो एकदम आणखीन पण छान वाटते ते. बघ पिंक कलरवरती ग्रीन कलर लावतो, खूप छान वाटते डिझाईन ती. तर हे असं व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. हे बघा अर्ध्यापर्यंत मी असं लावून घेतलंय. आता मला थोडी जागा 1.5 इंचावरती एक जागा सोडून घेतली, कारण की आपल्यामध्ये बटरफ्लाय डिझाईन करायची म्हणून. 1.5 इंचावरती मार्किंग करून परत आपण आता ह्या साईडने जसं लावून घेतलं तसंच ह्या साईडने पण पूर्ण स्टिच करून घ्यायचं. आता पुन्हा स्टिच करून झालं. आता बटरफ्लाय बनवून घेऊया आपण. हे बघा बरोबर अर्ध्यावरती असं एक मार्किंग करून घ्यायची आणि व्यवस्थित आपलं सुई धाग्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित बटरफ्लाय बनवून घ्यायचं. हे बघा बटरफ्लाय बनवून झालं. व्यवस्थित पॅक करायचं बटरफ्लायला, जेणेकरून नंतर कपडा वॉश केल्याच नंतर पण निघलं नाही पाहिजे. हे बघा व्यवस्थित बटरफ्लाय बनवून झालं. आता थोडीशी नॉट बनवून लटकन घेऊया. हे बघा या दोन्ही पण लटकन बनवून घ्यायचे. व्यवस्थित आता त्याला असं डिझाईन करून असं बांधून घ्यायचं. तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे तसं तुम्ही आपण बांधून घेऊ शकता. व्यवस्थित मध्यावरती बटरफ्लाय लावून घ्यायचं. आणि बटरफ्लाय लावून झाल्यावरती आता असे या पद्धतीने जे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित डिझाईन करणार आपण ते व्यवस्थित फोल्ड करून दोघांच्या मध्ये एक एक असा दोन्ही साईडने पकडून स्टिच करायचा आणि एक एक मणी लावून घ्यायचा. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित स्टिच करायचं अगोदर सुई धाग्याच्या साहाय्याने, आणि नंतर दोघांच्या मध्ये एक एक मणी
लावून घ्यायचं. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.